हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. तर आज मी माझ्या स्किन केअर रूटीन तुमच्यासोबत शेअर करते आहे. आपल्याला रोजच काही ना काही काम असतात, पण ठरवलं आज चला आपण थोडंसं आपल्या स्किनकडे पण लक्ष देऊ, कारण सर्दीचे दिवस चालू झालेले आहेत आणि आपली स्किन एकदम ड्राय अशी पडलेली आहे. तर त्यासाठी मी थोडंसं एक एक चमचाभर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 1 चमचा दही घेतलेली आहे आणि थोडीशी हळदी पावडर घेतलेली आहे. मला ना थोडासा गोल्डन फेस पॅक बनवायचा आहे माझ्या चेहऱ्यासाठी, जो माझ्या चेहऱ्याला ग्लो देईल आणि नॅचरल स्किन ब्राईटनिंग देईल. तर तशी तुम्ही पण तुमच्या कामातून थोडासा वेळ काढा. कामं तर रोजचीच असतात, पण स्किनला पण इम्पॉर्टन्स देणं गरजेचं आहे ना. तर पाहू शकता मी किती सुंदर असा गोल्डन फेस पॅक बनवलेला आहे. तर तांदळाचं जे पीठ आहे ना, हे आपल्या स्किनला नॅचरली जो ग्लो देतो आणि स्मूथी स्किन बनवते. त्याच्यामध्ये जे गुणधर्म असतात त्याच्यामुळे आपलं जे चेहऱ्यावरचं रक्तभिसरण हे एकदम सुरळीत चालतं आणि आपली टॅनिंग, जे कितीतरी दिवसांनी टॅन झालेली स्किन, डेड स्किन रिमूव्ह करते आणि आपला जो चेहऱ्याला इव्हन टोन देते. तर हे जे तांदळाचे पीठ आहे खूप खूप सुंदर असं आपल्या अतिउत्कृष्ट म्हणता येईल असं आपल्या चेहऱ्याला वरदान भेटलेलं आहे. ते तुम्ही नक्की ट्राय करा. आणि नंतर मी दही घेतलेलं आहे. दहीमध्ये तुम्हाला माहिती आहे की दही हे आपल्या स्किनला जो गुळगुळीतपणा देते आणि स्मूथ ठेवते. आणि त्याच्यानंतर जे आहे मी घेतलं आहे दही. दहीने सुद्धा आपली टॅनिंग वगैरे कमी होते. डार्क स्पॉट जे असतात ते रिमूव्ह करण्यासाठी दही खूप वरदान ठरलेले आहे. लालसरपणा चेहऱ्यावर पडलेला तो पण कमी करते आणि जळजळ जी असेल तिला पण व्यवस्थित ठेवते. तर आणि जो हनी मी घेतलेला आहे थोडासा मध, तो जो आपल्या चेहऱ्याला ना एक्स्ट्रा ग्लो देण्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. तर ही जी पेस्ट आहे तुम्ही ना आठवड्यातून 2 वेळा नक्की चेहऱ्यावर अप्लाय करत जा. खूप असा वाव ग्लो येतो. मला तर रिझल्ट भेटलेला आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की कसा वाटला. बाय.